गई इंद्रिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाना सन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाईय कुलकोडी संजू आसवे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या अंतर्गत संज्ञी असंज्ञी मार्गणा आपण बघतो आहे. ज्यांना मन आहे, जे विचार करू शकतात, ज्यांना आत्म्याचं हित कशात आहे हे कळतं, जे शिक्षा उपदेश आदी ग्रहण करू शकतात, त्यांना संज्ञी म्हटलं जातं. आणि ज्यांना मन नाही त्यांना असंज्ञी म्हटलं जातं. तिर्यंच गतीतील जीवच असंज्ञी असतात. बाकीच्या 3 गतीमधले जीव हे संज्ञीच असतात. संज्ञी जीव हे 12व्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकतात. असंज्ञी जीवांचं मात्र पहिलंच गुणस्थान त्या ठिकाणी असतं आणि कदाचित लावलं तर सासाधून लागू शकतं एकापेक्षेने. नंतर ते निरंतर असंयमीच असतात. संज्ञी जीव मात्र पूर्ण संयम जीवनामध्ये धारण करू शकतात. यथाख्यात संयमापर्यंत ते पोचू शकतात. त्यांच्या जीवनात केवळ ज्ञानाची प्राप्ती संज्ञींच्या संभव आहे. मात्र असंज्ञी जीवांना कुमती आणि कुश्रुत ज्ञानच असणार आहे. वचनयोगाच्या बाबतीत बघितलं तर 4ही प्रकारचा वचनयोग आणि 4ही प्रकारचा मनोयोग संज्ञी जीवांना असू शकतो. असंज्ञी जीवांना मात्र मनोयोग तर असतच नाही आणि वचनयोग असला द्विनेंद्रियापासून तर तो अनुभव वचनयोगच त्या ठिकाणी असतो. लेशेमध्येही जर आम्ही बघितलं तर संज्ञी जीव शुक्ललेशापर्यंत जाऊ शकतो. असंज्ञी मात्र 3च अशुभलेशाच त्यांच्या असणार आहे. अशा तऱ्हेच्या अनेक फरकांनी आपण ह्या मार्गणांचं स्वरूप बघितलेलं आहे. आणि काल आपण बघितलं की संज्ञी मार्गणेमध्ये उपयोग कसा असतो, तर त्याचे 3 भेद केले. संज्ञी, असंज्ञी आणि संज्ञी आणि असंज्ञीच्या अतीत. जे संज्ञी असंज्ञीच्या अतीत आहे त्यांना केवल ज्ञान आणि केवल दर्शन उपयोग असे 2 उपयोग असतात. जे संज्ञी जीव आहे त्यांना केवल दर्शन आणि केवल ज्ञान याशिवाय बाकीचे उपयोग असतात. आणि असंज्ञी जीवाला 2 कुज्ञान आणि 2 दर्शन अशा प्रकारचा 4 प्रकारचाच उपयोग असतो. आता प्रश्न पुढचा पहा. पेज 221 पेज. प्रश्न 6. संज्ञी आणि असंज्ञी रहित जीवों के कौन से स्थानों का एक भेद नहीं पाया जाता है. संज्ञी आणि असंज्ञी रहित जीव आहे म्हणजे आम्हाला 13व्या आणि 14व्या गुणस्थानवरती जीवच या ठिकाणी बघायचे आहे. त्यांच्या याच्यामध्ये एकही भेद मिळणार नाही अशी कोणकोणती स्थानं आहेत. प्रश्न आता योगाचं जर बघितलं आम्ही तर अयोग केवलींना एकही योग असत नाही. म्हणजे 14व्या गुणस्थानामध्ये योगाचा एकही भेद नाही. वेद पाहिलं तर संयोग आणि अयोग दोन्ही अवस्थेमध्ये वेद मिळणार नाही. एकही वेद आम्हाला मिळणार नाही. म्हणजे 13व्या आणि 14व्या गुणस्थानात वेद राहणार नाही. कषायांच्या बाबतीत 13व्या आणि 14व्या दोन्ही गुणस्थानात कशा ठिकाणी दोन्ही कषाय राहणार नाही. लेशेच्या बाबतीत वेश्या पण अयोग केलेला नाही. सयोग अयोग केवलीला केवलींना राहणार नाही. संयोग केवलींना मात्र शुक्ललेशा असते. संज्ञीपणा दोन्ही नाही. अयोग आणि संयोग केवली तिथून दोन्ही नाही मिळणार. संयोग आणि अयोग मध्ये दोन्ही याच्यामध्ये संज्ञीपणाचा भेद नाही. संज्ञा
संज्ञा पण नाही, दोन्ही याला. संज्ञा पण चारहीनी दोघही अतीत आहे. आणि आश्रवाचे प्रत्यय पाहिले तर अयोग केवलींना आश्रवाचा एकही प्रत्यय नाही. संयोग अवस्थेमध्ये भेद आहे, म्हणजे योगाचे त्या ठिकाणी प्रत्यय आहे. आता प्रश्न, उपर्युक्त विकल्प सही का निशान लगाए. असंज्ञी जीवों के कौन सी गति होती है. नरक, मनुष्य, तिर्यंच कोई नहीं. तिर्यंच गति. सम्यक दृष्टि तिर्यंच किसमें आते है. संज्ञी असंज्ञी कशातही नाही, संज्ञी असंज्ञीच्या अतीत. संज्ञीमध्ये संज्ञीमध्येच येईल, कारण संज्ञीतच. तिर्यंच सम्यक दृष्टी आहे म्हणजे संज्ञीच असला पाहिजे, म्हणून संज्ञी. सम्मूर्छन मनुष्य संज्ञी होते है या असंज्ञी. सम्मूर्छन मनुष्य संज्ञी आहे की असंज्ञी आहे. संज्ञीच असतात. संज्ञीच असतात, कारण त्यांच्या पर्याप्ती सुरू होताना ते पूर्ण पर्याप्ती आहे, म्हणून त्यांना संज्ञी म्हणजे भाव मनाचा कार्य म्हणजे क्षयोक्षम घेऊन ते उत्पन्न होतात, आणि म्हणून संज्ञी आहे. पर्याप्ती पूर्ण होत नाही ही गोष्ट अलग आहे. संज्ञी जीवों के कम से कम कितने प्राण होते हैं. 10, 1, 4, 7. 7 प्राण होतात. संज्ञी आणि असंज्ञीच्या अतीत ज्या वेळेला होईल तेव्हा त्यांना एक प्राण अयोग अवस्थेत राहतो. संज्ञी आणि असंज्ञी भेद 12व्या गुणस्थानापर्यंत आहे, आणि 12व्या गुणस्थानापर्यंत लावत असताना संज्ञी जीवांना मरण अपेक्षेनी चौथ्यामध्ये, दुसऱ्यामध्ये, पहिल्यामध्ये 7 प्राण लावावे लागतात. असंज्ञी जीवों के कम से कम कितनी पर्याप्तियां होती है. 4 कमीत कमी 4. कोणत्या होतील. आहार, शरीर, इंद्रिय आणि श्वासोश्वास. 4 पर्याप्ती. एका शब्दात उत्तर सांगा. संज्ञी जीवों के अधिक से अधिक कितने ध्यान होते हैं. ध्यान 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 2 14. 14. 14 ध्यान 12व्या गुणस्थानापर्यंत आपण लावतोय, त्यामुळे 14 ध्यान 2 शुक्ल ध्यानाचे भेद हे राहील, आणि 14 ध्यान त्या ठिकाणी होतील. असंज्ञी जीवों के कितनी जातियां नहीं होती है. नाही होती है असं. पंचेंद्रिय मनुष्य यांचे सोडून 22 लाख आणि 14 आणि 4 4 8 किती घ्यायच्या. 8 4 लाख नाही, तिर्यंच्या किती नाही. तिर्यंच्या जाती संज्ञी पंचेंद्रिय जीवांच्या जाती ना. 5 लाख पंचेंद्रिय तिर्यंच्या. 4 लाख 4 आणि हे पहा 14 लाख मनुष्यांच्या. 14 लाख आणि नाही होती विचारले ना. कितनी जातियां नहीं होती. असंज्ञी जीवों के किती जाती होत नाही, म्हणजे 14 लाख मनुष्यांच्या नाही होणार, आणि देव आणि नारकींच्या नाही होणार. 8. म्हणजे 12 बरोबर. म्हणजे नाही 4 आणि 4 8 आणि 4 12 8 आणि 4 12 22. पंचेंद्रिय तिर्यंच्या मध्ये 4 लाख घेतले. पंचेंद्रिय तिर्यंच, मग तो संज्ञी पण असू शकतो, असंज्ञी पण असू शकतो. म्हणून 14 आणि 8 अशा 22 लाख जाती होणार नाही, म्हणजे देवांच्या, नारकींच्या आणि मनुष्यांच्या अशा 22 लाख जाती होणार नाही. नंतर असंज्ञी जीवों के कितनी संज्ञाओं का अभाव हो सकता है. असंज्ञीच्या एक पण नाही. एकही नाही, एकही होणार नाही. संज्ञी जीवों के 8वें गुणस्थान में कितने वेद होते हैं.
8व्या गुणस्थानात संज्ञी जीवांना वेद किती राहतील? अरे हे तीनही राहतील तिन्ही वेद राहतील, कारण वेद गेलेला नाहीये. 8व्या गुणस्थानात वेद जात नाही, म्हणून तीनही 9व्यात वेद राहू जातो ना. शकतात. 9व्यात वेद जातो, म्हणून तीनही राहू शकतात. असंज्ञी जीवों के कितने जीव समास नहीं होते हैं? संज्ञी असंज्ञी पंचेंद्रिय जीवांना संबंधित संज्ञी पंचेंद्रिय संज्ञी असतात. पंचेंद्रिय एकच एक नाही होणार. आता या नामे उत्तर दीजिए. जो मनुष्य धर्म ग्रहण नहीं करता है वह असंज्ञी है. ना का? ना मिथ्या का ना? दृष्टी आहे तो का बरोबर आहे. पण मनुष्य संज्ञीच आहेत ना. का ना? तो मनुष्य धर्म ग्रहण नहीं करता. एक तर मनुष्य आहे, जो मनुष्य धर्म ग्रहण नहीं करता. है ना, तर मनुष्य मनुष्य आहे म्हणजे संज्ञीच तो असतो ना. संज्ञीच आहे. म्हणून मनुष्य आहे तो संज्ञीच आहे. आणि इकडे काय दिलं? वह असंज्ञी है. म्हणून मनुष्य आहे तो संज्ञीच आहे. आणि म्हणून ही व्याख्या आपण लावू शकत नाही की ज्याने धर्माचं ग्रहण केलं नाही तो मनुष्य असंज्ञी आहे, अशी व्याख्या लावता येत नाही. म्हणून ना, किंवा दुसरे यांनी लावू शकतो आपण, कारण जो जो असंज्ञी आहे त्याला धर्मग्रहण होणारच नाही. पण जो मनुष्य आहे पण जो धर्मग्रहण करत नाही त्याला आम्ही असंज्ञी नाही म्हणू शकत, त्याला भलाई आम्ही मिथ्यादृष्टी म्हणू शकतो. पाणी असंज्ञी ही होता है. बरोबर आहे. असंज्ञी जीवों में मनुष्य संबंधी जातियां नहीं आती है. बरोबर. बरोबर आहे हे पण. भोग भूमि में भी संज्ञी असंज्ञी दोनों प्रकार के पंचेंद्रिय तिर्यंच होते हैं. कारण भोग भूमी मधले सगळे तिर्यंच गतीतील संज्ञीच आहे. त्याच्यामुळे हा भेद तिथे संज्ञी असंज्ञीपणाचा भेद नाही. कारण त्या ठिकाणी विकलत्रय पण नाही आहे, असंज्ञी जीव पण नाही आहे, आणि एकेंद्रिय जीव आहे पण त्यांना काही भोगभूमीचा उदय नाही आहे. ते सर्वत्र असतात म्हणून ते सर्वत्र आहे. त्यांना तिर्यंच गतीचाच उदय आहे, पण ते काही भोगभूमीतले तिर्यंच म्हणून वेगळे असं एकेंद्रिय जीवांच्या बाबतीत काही निघत नाही. नंतर चीटी, केचुआ, जू आदि संज्ञी असंज्ञी दोनों होते हैं. नाही, ते नियमानी असंज्ञीच आहेत. रिक्त स्थानों की पूर्ति करो. असंज्ञी जीवों के प्रथम गुणस्थान में किती कशा आहे? 25 असंज्ञी आहे 25ही कशा आहे? आता हे 25 कशा आहे कोणत्या अपेक्षेने घ्यायचे? तिर्यंच असंज्ञी जीवांच्या अपेक्षेने, असंज्ञीच्या अपेक्षेने, पंचेंद्रियाच्या अपेक्षेने 25 कशा आहे? जर आम्ही चतुरेंद्रियापर्यंत असंज्ञी जीव लावले तर तिथे आम्हाला कशा आहे कमी करावे लागतील, 2 वेद कमी करावे लागतील, है ना. 23. म्हणून इथे प्रश्न घेताना मग आता त्या ठिकाणी पंचेंद्रिय असंज्ञी पर्यंत असं लावावं लागतं. आणि म्हणून प्रथम गुणस्थानने 25 कशा आहे? अविरती 1 कमी होईल, 11. 1 कमी, 11 अविरती. आणि योग असंज्ञी, औदारिक मिश्र, औदारिक आणि वचनही असू शकतो. अनुभय वचन योग, एक अनुभय वचन योग, म्हणून 4 प्रकारचे योग असतात. संज्ञी जीवों के आहार संज्ञामध्ये लावायचंय बरं. किती गुणस्थान? आहार संज्ञा 6 पर्यंत आहे. 6. म्हणून 6 गुणस्थान. गती 4 गती. आणि संयम मार्गणामे, आणि संयम किती? संयम आहार संज्ञामध्ये संयम, कारण ते यथाख्यात आणि हे नाही होणार ना, संज्ञा आहे ना. यथाख्यात सूक्ष्म संप्रदाय हे सोडून द्यावे संप्रदाय नाही होत, लागतील. बाकी होतात 5. म्हणून कोणतं? असंयम, देश संयम, सामायिक, छेदोपस्थापना आणि परिहार विशुद्धी एवढे घ्यावे लागतील. म्हणजे 5 संयम घ्यावे लागतील.
सौज्ञी असौज्ञी से रहित जीवों के किती कषाये होत नाही, नहीं होते हैं. सौज्ञी असौज्ञी निरहित रहित म्हणजे जीवांना हा मग एकही कषाय नाही हा होत. एकही कषाय असणार नाही. संज्ञातीत वेद जीव आहे म्हणजे हा वेद रहित एकही वेद म्हणजे असणार अपादात नाही वेद आणि आहे. संज्ञा संज्ञा पण पण नाही. एकही राहणार नाही, म्हणून पूर्ण शून्य. हा पण उत्तरामध्ये काय दिलंय त्यांनी? आता बरं किती सौज्ञी राहणार असौज्ञी नाही ते से रहित विचारलंय ना. जीवन के. हो म्हणजे 25 राहणार नाही, म्हणजे हा शून्यच राहील तीन प्रत्येक ठिकाणी. हा म्हणजे म्हणजे किती 25 राहणार नाही मध्ये तर तीन 25ही नाही, राहणार नाही. 3 नाही वेदही 4 नाही. राहणार नाही आणि 4 संज्ञा पण राहणार नाही असं आहे. सौज्ञी जीवन के ज्ञान मार्गणा में से. किती ज्ञान? सौज्ञी जीवांना ज्ञान मार्गणेच्या अपेक्षेने ज्ञान किती? आपण लावलंय हे. सौज्ञी 4 जीवांना आणि ज्ञान 3 7. 4 आणि 7, 3 ज्ञान 7. लेशा सगळेच असतील. 6 साहिलेशा आणि दर्शन दर्शन 3. चक्षुष तीन आणि अवघी. अवधी. अवधी हाँ. असौज्ञी जीवों के किती वचन योग नहीं होते आहे बरं. असौज्ञी जीवांना किती वचन योग होणार नाही? 3 तनुबाईच होते म्हणजे 3 नाही 3. होत. 3 होणार. नंतर काय योग किती होणार नाही? 4 हो. काय तर कायोग मध्ये आपण आता वैक्रिक 2, आहारक द्विक आणि वैक्रिय हा. द्विक नाही होणार. वैक्रियक द्विक आणि आहारक द्विक 4 आहारक द्विक काय योग होणार नाही. आणि ज्ञान मार्गणामध्ये किती ज्ञान होणार नाही? संज्ञी जीवांना 2च असतात म्हणजे 5 हा 6 8 मधले 2 काढ. 6 6 ज्ञान होणार नाही. जोडी लावा. संज्ञी अनाहरक. संज्ञी आहे आणि अनाहरक आहे. अनाहरक अवस्था घेतलेली आहे त्याच्यामुळे सोपं आहे. अनाहरक जीव कोणत्या गुणस्थानात आहे? तर तिसऱ्याच तिसऱ्या गुणस्थानात तो अनाहरक असतो, हा म्हणून तिथे तिसरं हा? गुणस्थान. तिसऱ्या हा? तिसऱ्या काय? गुणस्थानात अनाहरकच आहे बेटा. मिश्रावस्था आहे. मरण नाही ना. हा तर मग आहारक असतो ना. मरण नाही ना, म्हणून अनाहरकच राहील ना तो. अरे नाही, आहारकच राहील तो. हा मग तेच तर. हा नाही, 3 गुणस्थानात अनाहरक. कोणत्या 3 गुणस्थानात? 3 गुणस्थानात लावायचं. हा म्हणजे कोणतं चौथं गुणस्थान लावावं पहिलं लागेल? चौथं पहिलं, चौथं दुसरं आणि आणि चौथं. चौथं हे आणि हा ते 13वं नाही लावायचं. हम्म म्हणून पहिलं, दुसरं आणि तिसरं हे 3 गुणस्थान असं घेतलं मी. तिसरं म्हणजे नाही आहारक पहिलं वाटलं दुसरं आणि तिसरं चौथं. लावलं. हा. पहिलं दुसरं आणि तिसरं तिसरं पहिलं, गुणस्थान दुसरं नाहीये. आणि चौथं. चौथं. पहिलं, दुसरं, चौथं असे 3 गुणस्थानं. बेरीज दिली त्यांनी 3 गुणस्थानं म्हणून. पहिलं, दुसरं आणि चौथं गुणस्थान. संज्ञी भव्य. संज्ञी भव्य आणि भव्य आहे. आहारक द्विक होऊ शकेल का? संज्ञा रहित पण नाही राहणार. आता इथे आहारक द्विक. कारण जो आहारक भव्य द्विक आहे तो 6व्या गुणस्थानात, 7व्या गुणस्थानात जाऊ शकतो आणि म्हणून आहारक द्विकचा ऑप्शन बसतो. 3 योगवाले, 3 योग असणारे जीव. संज्ञी असौज्ञी से रहित नाही, ते नाही लागत. नाही. 3 योगवाले, असौज्ञी, आहारक. मनात औदारिक योग, औदारिक मिश्र आणि कारमान हे 3 योग. हा लागतो कारमांड कसं असौज्ञी लागेल? आहारक. म्हणजे कारमांड नाही लागेल का? ना. कारमण आहारक लागेल ना. आहार म्हणता ना, आहारक आहे तर असौज्ञी आहारक. आहारक घेतलं ना आपण. नाही मग 3 योग वेगळे. 3 योग कोणते? संज्ञी ते 3 आहारक योग कोणते लावावे असौज्ञी. लागतील? असौज्ञी आहारकच घेतला उत्तरातही. 3 योग. नाही मग 3 योग कोणते? एक अनुभव 3 वचन तर योग घेऊ तेच लावावं शकतो. लागेल. नाही 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 नाही. एक हो, काय योग झाला. अनुभव वचन योग.
औदारिक आणि औदारिक मिश्र असे घ्यायचे. अनुभय, औदारिक आणि औदारिक मिश्र. कारण आहारक घेतला ना तो, आहारक घेतल्यामुळे कारमाण लागलं नाही, म्हणून औदारिक, औदारिक मिश्र आणि अनुभय वचनयोग हे 3 घ्यायचे असौज्ञी जीव आहारक अवस्थेमध्ये. कोणते लागले तिथे? औदारिक, औदारिक मिश्र आणि अनुभय. संज्ञी मिथ्या दृष्टीला, संज्ञी मिथ्या दृष्टी हे तर आता माहितच आहे. संज्ञी मिथ्या दृष्टीला आश्रवाचे 55 प्रत्यय हे लागतातच. 55 प्रत्यय मिथ्यात्वाचे अविरती, 2 आहारक द्विक कमी येतात फक्त. 2 आहारक द्विक कमी करून. नंतर असंज्ञी जीव, असंज्ञी जीवाला 45 प्रत्यय आपण पाहिले ते 45 प्रत्यय पाहिले होते ना असौज्ञी जीवांना. कोणते लागतात असौज्ञी जीवाला? हे आत्ता लावले आपण. असौज्ञी जीवाला आश्रवाचे प्रत्यय किती लावले आपण? मिथ्यात्व, 11 अविरती, 25 कषाय 25 आणि 4 योग असे लागतात. ते लागतात का बरोबर? 45 45 प्रत्यय. नंतर 12व्या गुणस्थानामध्ये 12वं गुणस्थान नाही, ते तर 13 पासून आहे. ते 13 पासून आहे. 11 योग हे वैक्रिय द्विक नाही राहणार आणि 12वं गुणस्थान असल्यामुळे आहारक द्विक नाही राहणार. असे 11 योग. संज्ञी जीव 12वं गुणस्थान संज्ञी. संज्ञी जीवांनाच होऊ शकते ना, 12व्या गुणस्थानापर्यंत तोच जाऊ शकतो, म्हणून संज्ञी. आता पर्याप्तक संज्ञी, पर्याप्तक संज्ञी त्याला किती योग? आता योगाचं लागतंय तिथे 11 योग येतील. 11 योग दोन्ही लावू शकतो ना आपण इथे. 12वं गुणस्थान घेतलं तर तो आपण 11 योगवाला पण लावू शकतो. नाही लावू शकत का? लावू शकतो. आणि उलटही लावू शकतो आपण. 12व्या गुणस्थानात 11 योग राहतील आणि पर्याप्तक संज्ञी एकच आहे. पर्याप्तक संज्ञी जीव त्या ठिकाणी संज्ञीच राहील, संज्ञी जीवच राहील. ठीक आहे, 12वं गुणस्थान संज्ञी जीवाला होते यापेक्षेनी, आणि पर्याप्तक संज्ञी जीवाला 11 योग असतात. आणि संयोग केवली आता इथे लागतात संज्ञी आणि असंज्ञीच्या रहित. यावर कुणाला काही प्रश्न? पुढे घेऊ आपण. आता नंतरची मार्गणा आहे आहार मार्गणा. 14 नंबरची मार्गणा आहे आमची आहार मार्गणा. पहिल्यांदा तर आहार कशाला म्हणायचं? तर आहार म्हणजे जे आमचे औदारिक, वैक्रियक आणि आहारक 3 शरीर आणि 6 पर्याप्तीला योग्य पुद्गलांचं जे ग्रहण करतो त्याला आहार असं म्हटलं जातं. म्हणजे आहार हा शब्द जरी अनेक वेळा कुठल्या कुठल्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने वापरला गेलेला आहे, तरी या ठिकाणी वर्ग म्हणजे आहार मार्गणेमध्ये हा शब्द नो कर्म वर्गणांचं ग्रहण करण्यासाठी वापरलाय. कर्माचं पण नाही, तर नो कर्म वर्गणांचं ग्रहण करण्यासाठी आहारक शब्द वापरलेला आहे. म्हणून हे 3 शरीर आणि 6 पर्याप्तीच्या योग्य पुद्गलांचं जे ग्रहण, आणि हे ग्रहण होत आहे ते प्रति समय होत आहे. अनाहारक अवस्था संपल्यानंतर प्रति समय आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे ग्रहण त्या ठिकाणी सुरूच असतं. तो जीव आहारक म्हटल्या जातो, आहार त्याला म्हटल्या जातं. म्हणून व्याख्या पहा की शरीर नाम कर्म के उदय से औदारिक आदि 3 शरीरों में से यथा संभव शरीर के योग्य वर्गणाओं का तथा वचन और द्रव्य मन के योग्य वर्गणाओं का जो ग्रहण होता है उसको आहार कहते हैं.
म्हणजे एक तंतरंग निमित्त कारण आहे, शरीर नाम कर्माचा उदय, आणि त्या ठिकाणी कर्माण वर्गण नो कर्म वर्गणांचं म्हणजे आहार वर्गणेचं ग्रहण होऊ लागलं. आणखी कशाचं होत आहे? भाषा वर्गणेचं ग्रहण होत आहे आणि मनोवर्गणेचं ग्रहण होत आहे. म्हणजे या 3 प्रकारच्या वर्गणा हा जीव ग्रहण करतो आहे, याला आहार म्हटल्या जातो. आहार मार्गणा कशाला म्हटल्या जातात? तर आहारक आणि अनाहारक याच्या माध्यमातून जीवाचं अन्वेषण करणं. याचे 2 प्रकार. आता आहारक किसे कहते है. आहारक आता आपण तसं पाहिलंच. औदारिक आदि 3 शरीरों में से किसी एक वर्गणा, भाषा वर्गणा, मनोवर्गणा का यथा योग्य आहरण करता है, ग्रहण करता है. आहारती म्हणजे गृह्णाति जीव वर्गणा इति आहारक, अर्थात शरीर आदि के योग्य पुद्गल वर्गणाओं को जीव ग्रहण करता है, उसको आहारक कहते हैं. किंवा औदारक आदि 3 शरीर और 6 पर्याप्ति के योग्य वर्गणाओं को ग्रहण करना आहारक है. अनाहारक की अशा प्रकारच्या वर्गणांचं जो ग्रहण करत नाही त्याला अनाहारक म्हणायचं. आहार मार्गणा में आहारक और अनाहारक किस अपेक्षा से कहा है. आहार मार्गणा में आहारक और अनाहारकपणा नो कर्माहार की अपेक्षा कहा है. अर्थात जहाँ नो कर्माहार ग्रहण होता है वहाँ आहारक अवस्था, और जहाँ नो कर्माहार ग्रहण नहीं होता वहाँ अनाहारक अवस्था है. जो नो कर्म वर्गणा ग्रहण करता है वह आहारक, और जो नो कर्म वर्गणा ग्रहण नहीं करता उसे अनाहारक कहलाता है. तसं हे प्रकरण आपल्याला माहिती आहे. आता आपण आहारक मार्गणेचा चार्ट पाहू. आहारक मार्गणेमध्ये सगळ्याच गतीमध्ये जीव मरण पावणार आहे, म्हणून 4ही गतीमध्ये ही वर्गणा आहार मार्गणा घटित होते. आणि आहार मार्गणेमध्ये जर आपण पाहिलं तर हा जीव संयोग अवस्थेपर्यंत प्रति समय नो कर्म वर्गणांचं ग्रहण करतो आहे, म्हणून तिथपर्यंत हा जीव आहारक असणार आहे. अपवास सोडून, जिथे मरण संभवनीय नाही ते अपवास सोडून हा जीव नो कर्म वर्गणांचं सातत्याने ग्रहण करतो आहे. फक्त मॅक्झिमम 3च समय पर्यंत हा जीवनात नो कर्म वर्गणांचं ग्रहण करत नाही. कर्मवर्गणांचं ग्रहण निरंतर आहे, निरंतर. म्हणजे नो कर्मवर्गणा असो अथवा नसो, कर्मवर्गणांचं ग्रहण हे कर्माण काय योगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी विग्रह गतीमध्ये संभवनीय आहे. आणि इतर वेळी नो कर्मवर्गणांसोबत कर्मवर्गणांचंही ग्रहण असणार आहे. पण नो कर्मवर्गणामध्ये अंतर पडू शकतं आणि ते मॅक्झिमम 3 समयापेक्षा कुठेही जास्त नाही. गती आहारक मार्गणेमध्ये गती 4ही गती आहे. इंद्रिय इंद्रिय पण पूर्ण पंचेंद्रिय, एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत सगळेच्या सगळे जीव. काय साही काय, षटकाई काही ना, 5 स्थावरकाई आणि त्रसकाई. योग आता इथे योग आता कर्माण किती योग राहतील? नसेल ना, म्हणजे 14 योग. हा, कर्माण काय योग नाहीये. आणखी मिश्र अवस्था राहील की नाही राहणार? राहते ना. हा, कारण मिश्र अवस्थेत वर्गणा ग्रहण करणं सुरू झालेली आहे, म्हणून मिश्र काढायचं नाही. फक्त निघेल तर कोणता? कर्माण काय योग निघेल. म्हणून 4 मनाचे, 4 वचनाचे आणि कायेचे 7 पैकी 6 योग त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे 14 प्रकारचे योग तिथे आहेत. वेद 3ही वेद आहे. कषाय पूर्ण 25 कषाय पण आहेत. ज्ञान सगळे 5, 8 सगळे आहे. 8ही ज्ञान आहे. संयम 8 सगळेच 7ही आहे. हा, दर्शन 4ही आहे. लेशा 6 पण आहे. भव्य दोन्ही दोन्ही आहे. सम्यक्त्व
सम्यक्त्व पण सगळे राहते सहा काही पण प्रकारचे. सगळे आहे, काही प्रकारचं सम्यक्त्व आहे. संज्ञी दोन्ही आहे, सैनी आहे, सैनी. दोन्ही आहे आणि त्या अतीत पण होणार आहे. आहार 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 स्वकीय, आता आहारक स्वकीय. गुणस्थान 1 पासून 13व्या पर्यंत. 1 पासून 13व्या पर्यंत. जीव समास 19च्या 19. 19. पर्याप्ती 6. साही पर्याप्ती. प्राण 10. सगळेच 10. 10 प्राण. संज्ञा 4. 4 संज्ञा. उपयोग 8 आणि 4 12. 12. हा. ध्यान नाही, 15. शेवटचं शुक्ल 15 ध्यान 15 लावायचं का इथे? ते 13व्याच्या 3 शेवटी शुक्ल पण लावायचं का? मग हो 4 शुक्ल ध्यान पाहिजे. नाही, चौथं नाही, मग ते कारण 13व्याच्या चौथ्या शेवटी गुणस्थानात तो 14व्यामध्ये आहार ग्रहण करत नाही. नो कर्म वर्गणांचं ग्रहण रुकते. संयोग पर्यंतच आहे. 13व्या गुणस्थानाच्या शेवटी चौथं ध्यान होते ना, शुक्ल ध्यान. नाही 14व्यात. 14व्यातच होते. 13व्याच्या शेवटी मग 13व्याच्या शेवटी तिसरं ध्यान, सूक्ष्म क्रिया प्रतिपाती. आणि 14व्यामध्ये विपरीत क्रिया निवर्तिनी. म्हणून 1 ध्यान कमी लावायचं शेवटचं. नंतर आश्रव आश्रवामध्ये 1 योग कमी केला होता. एकच योग कमी झालाय, म्हणून 56 प्रकारे आश्रव आहे. जाती सगळ्याच राहतील पूर्ण 84. सगळ्याच आहे आणि कुल पण सगळेच आहे. भाव औपशमिक भाव दोन्ही आहे. 13व्या पर्यंत गुणस्थान आहे. दोन्ही आहे. क्षायिक भाव 13व्या पर्यंत असल्यामुळे आहे. 9 पण भाव आहे. क्षायिक भाव 9 आहे. म्हणून 9 पण भाव आहे. क्षायोक्षमिक भाव ते पण असतीलच ना, सगळेच असतील. ते पण सगळेच. क्षायोक्षमिक भावही सगळेच असतील. सगळेच असतील. ज्ञान अज्ञान दर्शन लब्धी सम्यक्त्व देश संयम सकल संयम. क्षायोक्षमिक पण 18च्या 18 भाव आहे. औदैक भाव पण गती, चारी कषाय आहेत. 4 वेद, 3 वेद आहे. 3 वेद आहे. सगळेच आहेत. हे पण आहे. असिद्धत्व कमी आहे. फक्त असिद्धत्व नाही लावायचं, म्हणजे 1 कमी आहे. आणि पारिणामिक भाव पण 14व्या नंतर असिद्धत्व. पारिणामिक 3 पण. औदैक मधनं 1 असिद्धत्व कमी करायचं, कारण 8ही कर्माचा अभाव झाल्यावर असिद्धत्व भाव असतो. त्याच्यामुळे जोपर्यंत 14वयी आहे तोपर्यंत घाती कर्म विद्यमान आहे, म्हणून त्या ठिकाणी असिद्धपणा लावायचा नाही. सिद्ध प्रत्यक्षात बनल्यावरच सिद्धत्व भाव आहे, तोपर्यंत असिद्धपणा हो ना, असिद्धत्व लावायचं तुम्ही कमी करायचं म्हणत आहे ना. औदैक म्हणजे 21 भाव आहे ना. नाही ना, असिद्धत्व कमी करायचं नाही. का करायचं? 13वं गुणस्थान बघत आहे आपण. 13वं गुणस्थान पण सिद्ध बनले नाही ना. हो ना, म्हणूनच असिद्ध आहे ना अजून. हो ना, असिद्धत्व म्हणजे 1 आहे तिथे 1 कमी, म्हणजे या औदैक भावातला 1 कमी करायचा, म्हणजे 20 लावायचे औदैक भाव. आहारक बाकी मार्गणा सगळे सुरू आहे ना. नाही ना, आपण प्रत्येक आहारक मार्गणा सुरू आहे ना. सिद्ध झाले नाही. हे पहा, 4 गती लावावं लागतात. 4 कशा आहे. फक्त आपण काय नाही लावू, असिद्धत्व नाही लावू. मग घाती कर्माचा नाश केला म्हणून लावायचं नाही का असिद्धत्व? नाही, 13व्या गुणस्थानाच्या पेक्षा नाही. मग लावावं नाही लागणार का आपल्याला? लावावं लागेल. 14व्या पर्यंत असिद्धत्व लावतो ना आपण. हो, 14व्या पर्यंत असिद्धत्व आहेच, म्हणजे तो पण लावावाच लागतो. 21 पूर्ण भाव आहे औदैक मध्ये.
बरोबर आहे. असिद्धत्व लावावंच लागतो कारण सिद्ध नाहीच बनलेला आहे. हा तेच तर म्हणताय. म्हणून सगळेच राहतील. हा हा ठीक. उद्याला पाहू पुढचं प्रकरण. स्तुती म्हणू. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है वंदना शत बार है। नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोये सवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.